नमस्कार. अल्पाधिकाराची बाजारपेठ किंवा ओलिगोपोलीची बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादक किंवा विक्रेत्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. म्हणजेच ते संख्येने खूप कमी असतात. 3, 4, 5, 6, 7 वगैरे. या अशा प्रकारच्या अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, उत्पादन पातळी कशी निश्चित होते, उत्पादन संस्था किंवा विक्रेते कशाप्रकारे संतुलित होतात, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया कशाप्रकारे चालतात, यांचं स्पष्टीकरण करणारी अनेक प्रकारची मॉडेल्स प्रतिमानं मांडली गेलेली आहेत. अशा प्रतिमानांपैकी एक महत्त्वाचं प्रतिमान सनातनवादी प्रतिमान बर्ट्रांडचं प्रतिमान आज आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. जोसेफ लुईस फ्रँकॉईज बर्ट्रांड या नावाच्या संख्याशास्त्रज्ञानं हे प्रतिमान मांडलं, म्हणून याला त्याच्याच नावानं बर्ट्रांडचं प्रतिमान म्हणून ओळखतात. बर्ट्रांडच्या मते उत्पादन संस्थांनी उत्पादन पातळीच्या ऐवजी किमतीची निवड जर केली तर स्पर्धात्मकतेमुळे उत्पादन किंमत आणि सीमांत खर्च समान होतात आणि उत्पादन संस्था संतुलित होऊ शकतात. कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये उत्पादन संस्था किंवा विक्रेते समोरच्या उत्पादकाची उत्पादन पातळी गृहीत धरून आपली उत्पादन पातळी निश्चित करतात. तिथे प्रत्येक उत्पादक बाजारपेठ किती शिल्लक आहे हे बघतो आणि त्याच्या निम्मा उत्पादन करण्याचा निर्णय घेतो की त्याच्या निम्मा पुरवठा करण्याचा निर्णय घेतो आणि प्रत्येक वेळेला समोरचा उत्पादक आपली उत्पादन पातळी बदलणार नाही असं गृहीत धरतो. अशा प्रकारचं कॉर्नोचं मॉडेल होतं. कॉर्नोच्या मॉडेलमध्ये उत्पादन पातळी हे व्हेरिएबल किंवा चल होतं की जे उत्पादन संस्था नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. इथे बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये बरोबर उलट आहे. बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये इथं किंमत हे चल आहे. इथे प्रत्येक उत्पादक किंवा विक्रेता समोरच्या उत्पादकाची स्पर्धक उत्पादकाची किंमत गृहीत धरतो, दिलेली आहे असं गृहीत धरतो, तो आपली किंमत बदलणार नाही असं गृहीत धरतो आणि त्यानुसार आपली किंमत ॲडजस्ट करतो, कमी जास्त करतो, तशा प्रकारचा निर्णय घेतो. त्यामुळे इथं किंमत हे व्हेरिएबल आहे, किंमत हे चल आहे. ओके. आणि ज्यावेळेला अशा प्रकारे किंमत एकमेकांच्या क्रिया प्रतिक्रियांमधून किंमत निश्चित होते त्यावेळेला उत्पादन किंमत आणि सीमांत खर्च समान होतात आणि उत्पादन संस्था संतुलित होतात असं बर्ट्रांड म्हणतो. उत्पादन संस्था एकाच वेळी किंमत निर्धारित करून स्पर्धा करतात आणि ग्राहकांची पसंती किंमतीला असते. बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये उत्पादन संस्था किंमतीची स्पर्धा करतात. सर्वप्रथम ए आपली एक किंमत ठरवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून बी आपली किंमत ठरवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा ए आपली किंमत ठरवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा बी आपली किंमत ठरवतो. अशा प्रकारे एकमेकांच्या संदर्भात क्रिया प्रतिक्रियांमधून किंमत ठरत एक विशिष्ट किंमत पातळी निर्माण होते की जी किंमत सीमांत खर्चाच्या बरोबरीनं ठरते आणि तिथे ती बाजारपेठ संतुलित होते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्याची किंमत कमी त्याच्याकडे ग्राहक वर्ग वळतो. जर दोघांनी एकच किंमत आकारली तर बाजारपेठ दोघांमध्ये सारखीच विभागली जाते. दोघांची किंमत जर सारखी असेल तर बाजारपेठसुद्धा सारखीच विभागली जाते. बर्ट्रांडचं हे प्रतिमान आपण आकृतीच्या साहाय्याने समजावून घेण्यापूर्वी आपण त्याची गृहीतकं थोडक्यात समजावून घेऊया. कॉर्नोच्या प्रतिमानाची गृहीतकं आणि बर्ट्रांडच्या प्रतिमानाची गृहीतकं सारखीच आहेत. इथे फक्त 5 नंबरचं गृहीतक जे दिसतं आहे ते फक्त वेगळं आहे. यापूर्वी आपण कॉर्नोचं प्रतिमान बघितले, त्याच्यामधली गृहीतकं बघितलेत. 2 उत्पादन संस्था, एक जिन्सी म्हणजे एकसारखीच वस्तू, रेषीय मागणी वक्र का सरळ रेषेसारखा मागणी वक्र, 0 उत्पादन खर्च, उत्पादन संस्था परस्परांना सहकार्य करत नाहीत, एकत्र येत नाहीत, प्रत्येक उत्पादन संस्थेकडे मार्केट पॉवर आहे त्यामुळे ती आपल्या निर्णयाद्वारे किमतीला प्रभावित करू शकते, उत्पादन संस्थांची संख्या विश्लेषण काळामध्ये स्थिर आहे, बदलत नाही आहे. ही सगळी गृहीतकं कॉर्नोच्या मॉडेलमधलीच गृहीतकं आहेत की जी बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये किंवा प्रतिमानामध्ये आहेत. फक्त हे 5वं गृहीतक वेगळं आहे. ते काय आहे तर इथे उत्पादन पातळी कॉर्नोमध्ये उत्पादन पातळी गृहीत धरलेली आहे आणि आपली प्रत्येक वेळेला उत्पादन संस्था आपली उत्पादन पातळी निवडत असते. पण इथे मात्र बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये उत्पादन पातळी न विचारात घेता किंमत पातळी विचारात घेतली. प्रत्येक उत्पादन संस्था आपली किंमत समोरच्या उत्पादकाची किंवा विक्रेत्याची किंमत जी ठरलेली आहे ती स्थिर राहील, ती तशीच राहील, तो आपला निर्णय बदलणार आहे असं गृहीत धरते आणि त्यानुसार आपली किंमत ही उत्पादन संस्था निश्चित करत असते. हे जे गृहीतक आहे हे गृहीतक फक्त इथे उत्पादनाच्या ऐवजी किंमत हे व्हेरिएबल आल्यामुळे बदलते. आणखीन एक ॲडिशनल गृहीतक असं आहे, दोन्ही उत्पादन संस्थांचा सरासरी उत्पादन खर्च, सीमांत उत्पादन खर्च आणि समान असतात आणि स्पर्धात्मक किमतीबरोबर असतात. ओके.
ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे सरासरी उत्पादन खर्च, सीमांत उत्पादन खर्च दोन्ही समान असतात दोन्ही उत्पादन संस्थांच्या बाबतीत आणि स्पर्धात्मक किमतीबरोबर असतात. मुळात उत्पादन खर्च शून्य असल्यामुळे स्पर्धात्मक किंमत म्हणजे शून्य, त्या शून्याबरोबर असतात. जर किंमत सरासरी उत्पादन खर्चाबरोबरची असेल तर उत्पादन संस्था विक्रीच्या बाबतीत तटस्थ राहील, कारण त्यातून नफा मिळणार नाही. जर किंमत ज्यावेळेला सरासरी उत्पादन खर्चाच्या इतकी होते त्यावेळेला विक्रेता या विक्रीच्या बाबतीत एकदम तटस्थ होतो. किती विकली जातात याबद्दल त्याला फारसं काही वाटत नाही किंवा त्याबद्दल तो फारसा विचार करत नाही, कारण सरासरी उत्पादन खर्च इतकी किंमत झाली की त्याचा नफाच संपतो आणि नफा संपत असल्यामुळे तो बाजारपेठेमध्ये किती वस्तू विकल्या जात आहेत याबद्दल फारसा क्रिया किंवा प्रतिक्रिया करत नाही, तटस्थ राहतो. तर ही गृहीतकं स्वीकारून जे बर्ट्रांडनं प्रतिमान मांडले ते प्रतिमान आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता हे बर्ट्रांडचं हे प्रतिमान आकृत्या सहाय्याने समजावून घेत असताना सामान्यतः दोन प्रकारे समजावून घेतलं जातं. एक म्हणजे रिॲक्शन कर्व, प्रतिक्रिया वक्रांच्या माध्यमातून किंवा वक्रांच्या आधारे बर्ट्रांडच्या प्रतिमानाचं स्पष्टीकरण दिलं जातं किंवा देता येतं. तसंच ते मागणी वक्राच्या आधारे सुद्धा देता येतं. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण बर्ट्रांडच्या प्रतिमानाचं जे स्पष्टीकरण आहे ते प्रतिक्रिया वक्रांच्या माध्यमातून कशा प्रकारे करता येतं, बाजारपेठ कशी संतुलित होते हे आपण पाहिले. आत्ता आपण हे स्पष्टीकरण मागणी वक्राच्या माध्यमातून बर्ट्रांडच्या प्रतिमानाचं स्पष्टीकरण कशा प्रकारे करता येईल हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे आता आकृतीमध्ये AD आणि BD AD आणि BD हे अनुक्रमे A आणि B चे मागणी वक्र आहेत. OD हा किंमत दर्शवणारा अक्ष आहे. OD अक्षावर दोघांची किंमत ठरते. AD हा Aचा मागणी वक्र आहे की Aला सामोरं जाणारा मागणी वक्र आहे आणि BD हा Bला सामोरा जावा लागणारा मागणी वक्र आहे. OD अक्षावर त्यांची किंमत ठरते. OA ही A ची उत्पादन पातळी आहे. O पासून A पर्यंत ही A ची उत्पादन पातळी आहे आणि OB ही B ची उत्पादन पातळी आहे. त्यामुळे बाजारपेठेमधलं एकूण उत्पादन OA अधिक OB एवढं आहे. जर हे दोघं जण एकत्र आले आणि त्यांनी कल्युजन केलं, हे दोघं एकत्र येऊन जर एकच संस्था स्थापन केली तर ते दोघं या उत्पादनाच्या 1/2 एवढं उत्पादन करतील. बाजारपेठेमध्ये किंमत जास्त राहावी आणि आपल्याला नफा मिळावा, कुर्नोच्या मॉडेलप्रमाणे आपल्याला अधिकाधिक नफा मिळावा, त्यासाठी ते 1/2 OA अधिक OB म्हणजे एकूण जो पुरवठा आहे, एकूण जी उत्पादन पातळी आहे दोघांची त्याच्या निम्मच उत्पादन करण्याचा प्रयत्न करतील आणि ते उत्पादन OE प्लस OC इतकं असणार आहे. ओके. आता समजा इथं आता दोघंही एकमेकांना सहकार्य करत नाही आहेत, खरं तर दोघंही एकत्र येत नाही आहेत आणि त्यामुळे इथे दोघंही प्रत्येकजण स्वतःचे वेगळे निर्णय घेतो आहे. समोरच्याची किंमत गृहीत धरून आपली किंमत ठरवतो आहे आणि त्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये जे किंमत ठरवतो त्या किमतीला तो आपल्या वस्तू विकतो आहे. इथे आता समजा दोघे एकमेकांना सहकार्य करत नाहीत. समजा A हा OE एवढ्या वस्तू विकतो आहे आणि त्या OE वस्तूपाशी P ही किंमत निश्चित होती आहे. OP या किमतीला किंवा P या किमतीला A हा विक्रेता OE इतक्या वस्तू विकतो आहे. आता A हा विक्रेता OE इतक्या वस्तू विकत असताना B आपल्याकडे अधिक ग्राहक ओढून घेण्यासाठी ती किंमत कमी करतो आणि तो आपली किंमत P1 इतकी करतो. ज्या प्रकारचं उत्पादन A विकतोय त्याच प्रकारचं उत्पादन B विकतोय. उत्पादन एक जिन्सी आहे हे गृहीतक आपण मगाशी बघितलंच आहे. तर त्यामुळे ज्यावेळेला B हा आपली किंमत P1 इतकी कमी करतो त्यावेळेला Bचा जो बाजारपेठेमधली विक्री आहे ती OCच्या ऐवजी OF इतकी वाढते. अगोदर ती OC असते पण ती OF इतकी वाढते कारण Aचा काही हिस्सा त्याला मिळतो कारण तो आपली किंमत कमी करतो आहे. आता ज्यावेळेला B हा आपली किंमत P1 इतकी करतो आणि आपली विक्री बाजारपेठेमध्ये वाढवतो त्यावेळेला A त्याला लगेच प्रतिक्रिया देतो. A आपली किंमत P वरून P2 पर्यंत खाली आणतो. इथे आता P2 ही किंमत आहे, P2 पर्यंत खाली आणतो आणि P2 पर्यंत खाली आणल्यामुळं तो आता काय होतं, ती किंमत आता P1 पेक्षा पण खाली असल्यामुळे B कडचे काही ग्राहक पुन्हा A कडे येतात आणि Aचा पुरवठा किंवा Aची बाजारपेठ वाढून ती OG इतकी होते. ज्यावेळेला
ए हा आपली किंमत P2 करतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा एकदा बी हा आपली किंमत P3 करतो, पुन्हा खाली आणतो आणि आता त्याची विक्री OH इतकी होते. अशा प्रकारे क्रिया प्रतिक्रिया एनं आपली किंमत कमी करणं, पुन्हा बीनं आपली किंमत कमी करणं, पुन्हा त्यावर प्रतिक्रिया म्हणून एनं आपली किंमत कमी करणं, पुन्हा बीनं आपली किंमत कमी करणं, हे असंच चालू राहतं. परंतु कुठपर्यंत चालू राहील? जोपर्यंत दोघांचा पुरवठा OA = OB होत नाही इथपर्यंत. ज्या वेळेला ती किंमत O इतकी होते, म्हणजेच उत्पादन ॲव्हरेज कॉस्ट इतकी किंवा मार्जिनल कॉस्ट इतकी होते, ज्यावेळेला ही किंमत सरासरी खर्च इतकी, सरासरी खर्च बरोबर सीमांत खर्च सुरुवातीचं गृहीतक, ज्यावेळेला ही किंमत सरासरी खर्चा इतकी किंवा सीमांत खर्चा इतकी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे किंमत युद्ध चालू राहतं. आणि ज्यावेळेला इथंच मुळात खर्च शून्य आहे, त्यामुळे सरासरी किंमत आणि सीमांत खर्च किंमत बरोबर शून्य, ही किंमत जोपर्यंत शून्य होत नाही थोडक्यात या प्रतिमानामध्ये, तोपर्यंत हे किंमत युद्ध चालू राहतं. म्हणजे थोडक्यात AC बरोबर MC इतकी जोपर्यंत किंमत होत नाही, सरासरी खर्च बरोबर सीमांत खर्च बरोबर याबरोबर जोपर्यंत किंमत होत तोपर्यंत हे किंमत युद्ध चालू राहतं. आणि एकदा P = AC = MC हे प्रस्तावित झालं की तिथे बाजारपेठ संतुलित होते. आता या किमतीपाशी म्हणजे O या किमतीपाशी, शून्य किमतीपाशी OA इतक्या वस्तू विकत असतो किंवा O या वस्तूंचा पुरवठा करत असतो आणि B OB एवढ्या वस्तूंचा पुरवठा करत असतो. किंमत दोघंही सारखीच स्वीकारतात. आता इथून पुढं याच्या खाली किंमत नेण्याची प्रयत्न कुणी करणार नाही. कारण का? कारण P ही किंमत आता मार्जिनल कॉस्ट सीमांत खर्चा इतकी झाली आहे. P ही ठरलेली की या पातळीपाशी जी किंमत ठरली आता O पाशी, ती सीमांत खर्चा इतकी झाली. त्यामुळे Aनं किंवा Bनं जर याच्या खाली किंमत आकारायची म्हटली तर ती किंमत सीमांत खर्चाच्या खाली जाईल. आणि किंमत सीमांत खर्चाच्या खाली जाणं याचा अर्थ असा होतो की जो वाढीव नग विकला जाईल, जादा नग जे विकले जातील त्याचा खर्च किमतीपेक्षा जास्त राहील आणि याचा अर्थ ते सगळे नग तोट्यात जाऊन विकावे लागतील. त्यामुळे असा तोटा होणार असल्यामुळे या किमतीच्या खाली किंमत कुणी नेण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याचबरोबर ही किंमत कुणीही वर नेण्याचा प्रयत्न करणार नाही. वर नेण्याचा प्रयत्न का करणार नाही? कारण वर नेण्याचा प्रयत्न केला तर ग्राहक सगळे समोरच्या प्रतिस्पर्ध्याकडे निघून जातील. समजा Aनं या किमतीच्या वर जाण्याचा प्रयत्न केला, वरची किंमत आकारली, तर Aचे सगळे ग्राहक Bकडे जातील. कारण एक जिन्सी वस्तू आहे, एकसारखीच वस्तू आहे, दोघांच्या वस्तूमध्ये काहीही फरक करता येत नाही ग्राहकांना सर्वच पातळ्यांवर किंवा सर्वच बाबतीत. त्यामुळे आता A सुद्धा आपली किंमत वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही, B सुद्धा आपली किंमत त्याच कारणामुळे वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण Bनं जर किंमत वाढवली तर सगळे ग्राहक Aकडे जातील. त्यामुळे या P = AC = MC पाशी जी किंमत ठरते ती किंमत ही संतुलनाची स्थिती आहे किंवा संतुलित किंमत आहे. आणि हा नॅशचा समतोल आहे. पुन्हा एकदा नॅशचा समतोल का? नॅशचा समतोल का? कारण हा समतोल दोघांनीही एकमेकांच्या निर्णयांचा विचार करून आपला निर्णय घेऊन त्यानंतर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे दोघांनाही आता आपले निर्णय बदलण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे हा दीर्घकाळ टिकणारा समतोल आहे. त्यामुळे हा नॅशचा समतोल आहे. ओके. बर्ट्रांडच्या प्रतिमानाचं स्पष्टीकरण अशा प्रकारे मागणी वक्रांच्या आधारे देखील केलं जाऊ शकतं. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण ते प्रतिक्रिया वक्र च्या माध्यमातून ते स्पष्टीकरण केले, रिॲक्शन कर्वच्या माध्यमातून ते स्पष्टीकरण केले. स्पष्टीकरण परीक्षेमध्ये तुम्हाला दोन वेगळ्या प्रकारे एकत्र स्पष्टीकरण लिहिण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही एका प्रकारे हे स्पष्टीकरण करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे ते स्पष्टीकरण जास्त चांगल्या रीतीनं कळेल की जास्त चांगल्या रीतीनं मांडता येईल त्याबद्दल तुम्ही ते कुठल्या एका प्रकारे स्पष्टीकरण मांडू शकता. मला वाटतं नक्कीच तुम्हाला हे मागणी वक्राच्या माध्यमातून आपण जे बर्ट्रांडच्या प्रतिमानाचं स्पष्टीकरण केलं आहे ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.